महाविकास आघाडीत सोलापूर शहर मध्यसह माकपला किमान 5 जागा मिळतील असा विश्वास संगमनेर येथील महाविकास आघाडी नेत्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला। संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहात महाविकास आघाडी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाची जागा वाटपाबाबत बैठक पार पडली। यावेळी पक्षाचे राज्य सचिव डॉक्टर उदय नारकर, माजी आमदार नरसय्या आडममास्तर, डॉक्टर अजित नवले, ॲडव्होकेट जायभावे यांची उपस्थिती होती। 18व्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतील घटक पक्ष या नात्यानं महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत माकपनं सर्वत्र जोरदार मेहनत घेतली आणि भाजपचा पराभव करण्याकामी भरीव योगदान दिलं। आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटप बैठकीत माकपला सामावून घेतलं जाईल। माकपच्या प्रस्तावावर चर्चा होईल। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते नरसय्या आडममास्तर यांच्यासोबत मी विधिमंडळात काम केलेलं आहे। कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्यांचा हा बुलंद आवाज विधानसभेत पाहिजे। यासाठी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक जिंकतील, यासाठी मी स्वतः जातीनं लक्ष घालेन, असं सकारात्मक आश्वासन काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिलं। महाविकास आघाडीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा अत्यंत महत्त्वाचा घटक पक्ष असून राज्यात सोलापूर शहर मध्य, ठाणे, डहाणू, तलासरी, विक्रमगड, शहापूर, नाशिक, नाशिक पश्चिम, कळवण, दिंडोरी, इगतपुरी, अहमदनगर, अकोले, बीड माजलगाव, परभणी पाथरी, नांदेड किनवट या 12 विधानसभा जागांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली।